संग्राम बनला. वेळ कोणासाठी थांबतही नाही आणि वेळ कोणाला थांबवताही येत नाही. नमस्कार, मी अंतरा संग्राम बनला. मोरूजी प्राथमिक विद्या मंदिर फलटणची विद्यार्थिनी असून मॅग आणि मौली फाउंडेशन संचलित जनसेवा वाचनालय आयोजित वक्तृत्व स्पर्धेनिमित्त आपल्यासमोर विषय मांडते, वेळेचे महत्व. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, काय घडला. वर्तमान काळात एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात लिहिलेलं असतं, याचा भूतकाळ काय. भूतकाळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात लिहिलेलं असतं, याचा भविष्यकाळ काय. मराठीच्या प्रश्नपत्रिकेतला काळ हा उत्तर पत्रिकेत बदलता येतो, परंतु वास्तविक जीवनातील काळ ना पुढे नेता येतो ना मागे आणता येतो. तो फक्त आणि फक्त आयुष्यात एकदाच अनुभवता येतो. खरं तर एका वर्षाचं महत्व जाणून घ्यायचं असेल ना, तर फक्त आणि फक्त एका माणसाने संधी उमलेल्या एका विद्यार्थ्याला जाऊन विचारा, तो सांगेल एका वर्षाचं महत्व. महत्वाच्या वाटेवर असलेल्या एका स्त्रीला जाऊन विचारा, 9 महिन्यातील प्रत्येक महिन्याचं महत्व. मृत्यूशावर पडलेल्या जगदेच्या अलेक्झांडरला जाऊन विचारा, एका तासाचं महत्व. जो मला फक्त 1 तास जगू द्या अशी केबिल आणि अद्भुता करतो. आणि एका सेकंदाचं महत्व जाणून घ्यायचं असेल ना, तर जाऊन विचारा, त्या वांगी रेल्वे स्टेशनवर जीव वाचवलेल्या त्या रुग्णाचा शेअर केला आणि त्या निष्पाप जीवाला ते सांगते तुम्हाला एका सेकंदात. आणि सेकंद, मिनिट, तासाचा, दिवसाचं मोल जर एवढं असेल, तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल हे आम्हाला लक्षात घेतो. तुम्हाला माहितीये का, चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं? नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं? उत्तर असेल नाही. नासाचा अपोलो यान चंद्रावर पोहोचले. त्या यानाचा मुख्य पायलट होता बझ एल्ड्रिन आणि को पायलट होता नील आर्मस्ट्रॉंग. या चंद्रावर पोहोचल्यानंतर नासाच्या स्पेस सेंटर म्हणून पहिला संदेश आहे, पायलट फर्स्ट. आता पायलट फर्स्ट म्हणल्याबरोबर बझ एल्ड्रिन स्टार्ट उठला आणि चंद्रावर पहिलं पाऊल टाकायच्या अगोदर त्याच्या डोक्यात एक विचार आहे की मी जर चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं आणि माझं जर काय बरं वाईट झालं तर. हाच विचार तो करत राहिला. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटर मधून दुसरा संदेश आहे, को पायलट नेक्स्ट. आता को पायलट नेक्स्ट म्हणल्याबरोबर नील आर्मस्ट्रॉंग पुढे आला आणि त्याने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. आणि जगाच्या इतिहासात चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंगचं नाव लिहिलं. बझ एल्ड्रिनकडे क्षमताही होती, गुणवत्ताही होती, अनुभवही होता, परंतु निव्वळ वेळेचा सदुपयोग न करता आल्यामुळे जागतिक गौरव जो त्याच्या नावावर लिहिला जाणार होता, तो त्याने त्याच्या छोट्याशा चुकीमुळे गमावला. लक्षात ठेवा, जे वेळेला महत्व देतात वेळ त्यांनाच महत्व देतात. खरं तर मला वेळेबद्दल आणखी काय बोलायचं होतं, परंतु ते वेळेचं निर्बंध असल्यामुळे या सर्वांचा आदर करते.